सो या न्यूमेरिकलमध्ये बघा, अ बीम ऑफ 6 मीटर इन स्पॅन इज सिम्पली सपोर्टेड ॲट एंड्स. इट कॅरीज 2 point loads 3 Newton and 5 Newton at 1.5 meter and 3 meter respectively from the left hand support. Calculate the reactions at the end. सो यामध्ये काय दिलेलं आहे, एक बीम दिलेली आहे. ती कशी आहे, सिम्पली सपोर्टेड आहे. ओके, ॲट एंडला काय आहे, सिम्पली सपोर्टेड आहे. ओके, सो यामध्ये आपण कन्सिडर करूया सिम्पली सपोर्टेड बीम आहे. चा स्पॅन किती दिलेला आहे तुम्हाला, 6 मीटर दिलेला आहे. करेक्ट. नेक्स्ट त्याच्यानंतर इट कॅरीज 2 पॉईंट लोड्स किती आहेत, 2 आहेत या ठिकाणी. ओके, 3 न्यूटन अँड 5 न्यूटन. कुठे आहेत ते, ॲट 1.5 मीटर अँड 3 मीटर रिस्पेक्टिव्हली फ्रॉम द लेफ्ट हँड सपोर्ट. रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय, 3 न्यूटन ॲट 1.5 मीटर फ्रॉम लेफ्ट हँड सपोर्ट, 5 न्यूटन फ्रॉम ॲट 3 मीटर फ्रॉम लेफ्ट हँड सपोर्ट असं दिलेलं आहे. सो लेफ्ट हँड सपोर्ट म्हणजे काय, या साईडपर्यंत ए अँड बी. ओके, लेफ्ट हँड सपोर्टपासून 1.5 मीटर. ओके, आपण इथे कन्सिडर करू 1.5 मीटरवरती काय दिलेलं आहे तुम्हाला, 3 न्यूटन. ओके, अँड 3 मीटरवरती काय दिलेलं आहे तुम्हाला, 5 न्यूटन. ओके, सो हे डिस्टन्स आपण कन्सिडर केलं तर 1.5. ओके, दिस विल बी अगेन 1.5, म्हणजे हे टोटल काय होतं, 3 मीटर डिस्टन्स होईल. अलग लक्षात, हे 1.5 मीटर. ओके, उरलेलं 3 मीटरवरती आहे. सो लेफ्ट हँड सपोर्टपासून हे 3 मीटर, हे 1.5 मीटर. सो असे 2 पॉईंट लोड 3 न्यूटन आणि 5 न्यूटन फ्रॉम लेफ्ट हँड सपोर्ट ॲट 1.5 मीटर, हे 1.5 मीटर, ॲट 3 मीटर, हे 3 मीटर टोटल डिस्टन्स असं दिलेलं आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, रिॲक्शन्स कॅल्क्युलेट करायचे आहेत ॲट द एंडला. सो हे कसं होणार, इथे ए, इथे बी, या ठिकाणाहून इथे आर ए. ओके, या ठिकाणाहून इथे आर बी. राईट, इथे तुम्हाला मिडलला काय असणार आहे, 5 न्यूटन. याच्या मिडलला काय असणार आहे, 3 न्यूटन. हे डिस्टन्स किती आहे, 1.5. हे डिस्टन्स किती आहे, 1.5. उरलेलं किती झालं, 3. ओके, हे झाले तुमची फ्री बॉडी डायग्राम. आता काय करायचं आपल्याला, कंडिशन्स टू फाइंड काय आहे, रिॲक्शन्स ॲट द एंड्स, म्हणजे आर ए अँड आर बी कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. करेक्ट. सो आपल्याला कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम माहिती आहे, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एम ॲट पॉईंट ए इज इक्वल टू 0. हे काय आहेत, कंडिशन्स फॉर इक्विलिब्रियम. कंडिशन्स फॉर इक्विलिब्रियम. करेक्ट. सो ह्यानुसार आपण काय करू, अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस. काय आहेत अपवर्ड फोर्सेस, आपण पहिली कंडिशन कोणती, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. ओके, सो यामध्ये साइन कन्व्हेन्शन काय, अपवर्ड इज पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड इज निगेटिव्ह. करेक्ट. सो अपवर्ड फोर्सेस काय आहेत, आर ए प्लस आर बी इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस काय आहे, 3 + 5, म्हणजे काय झालं, टोटल 8. हे काय आहे, इक्वेशन 1. ओके, नेक्स्ट समेशन एम कॅपिटल ॲट पॉईंट ए इज इक्वल टू 0. यामध्ये काय, क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. करेक्ट. सो आता आपण इथे बघणार आहोत काय आहे, 3 न्यूटन हा कसा जातोय, क्लॉकवाईज आहे. हा कसा जातो, इकडे क्लॉकवाईज. करेक्ट, या डायरेक्शनमध्ये फिरतो. हा जो आहे तो क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जातो. किती डिस्टन्सवर आहे, 1.5. याची मुवमेंट कॅल्क्युलेट करताना आपण काय करणार आहे, 3 × 1.5. ओके, सो इट इज क्लॉकवाईज रोटेशन आहे ह्याचं, म्हणून पॉझिटिव्ह. नेक्स्ट 5 × ए पासून किती डिस्टन्सवर आहे, 3 मीटर, म्हणजे 5 × 3. कसं जातोय तो, क्लॉकवाईज आहे. हे जे आहे ते क्लॉकवाईज आहे. सो दिस इज ऑल्सो पॉझिटिव्ह. नेक्स्ट आर बी कसा आहे, निगेटिव्ह जातोय. हा जो आहे तो निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये जातो. ओके, सो आर बी इंटू किती डिस्टन्स आहे, ए पासून 6. राईट, अँटी क्लॉकवाईज असल्यामुळे निगेटिव्ह इज इक्वल टू 0. आता हे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावं लागतील. काय होईल, 3 × 1.5 किती होत आहे,
4.5 plus of 5 3 15 minus of 6 RB is equal to 0. So 15 plus 4.5 किती झाले 19.5 minus of RB 6 RB is equal to 0. Therefore RB is equal to 6 RB is equal to 19.5. राईट. सो हे तुम्ही RB कॅल्क्युलेट करताना काय करणार आहे 19.5 डिवायडेड बाय 6. ओके. सो तुमचा RB काय येतो यामध्ये RB इज इक्वल टू 19.5 डिवायडेड बाय 6. काय कॅल्क्युलेशन्स आले 3.25 न्यूटन. सो ही व्हॅल्यू तुम्हाला काय करावं लागेल इक्वेशन 1 मध्ये पुटअप करावं लागेल. सो मी इक्वेशन 1 मध्ये पुटअप केले RA प्लस RB काय आहे 3.25 इज इक्वल टू 8. सो आपण हे मायनस करायचं इकडे केल्यानंतर काय होणार देअरफॉर RA इज इक्वल टू 8 मायनस 3.25 काय होणार आहे 8 मायनस 3.25 किती आलेले आहेत 4.75 न्यूटन. ओके. सो युअर RA is 4.75 Newton and RB is 3.25 Newton. These are your support reactions at the end.